सिव्हिल हॉस्पिटलमधील महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत रक्त तपासणी टेंडर प्रक्रिया पूर्ण करून हे टेंडर दिले आहे। यामध्ये एकूण 6 विविध विषयांवर टेंडर प्रक्रिया केली आहे। आमचे टेंडर दर हे इतर टेंडर धारकांपेक्षा कमी असल्याने मिळाले आहे। काही लाभधारक जाणून बुजून खोटी माहिती देत असल्याचे अल्ताफ मुल्ला यांनी सांगितले। केवळ डॉक्टरांच्या आदेशानुसार फक्त महात्मा ज्योतिबा फुले या योजनेअंतर्गत रक्त चाचण्या या योजनेत बसत असून योजनेतील रुग्णांना लाभ होणार आहे। सिव्हिल हॉस्पिटलमधील अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी 5 सदस्य टीमने जे टेंडर सर्वात कमी दर असल्याने AHM पॅथॉलॉजी व हेल्थ फर्स्ट डायग्नोस्टिक्स यांना टेंडर मिळाल्याने चुकीचे आणि दिशाभूल करणारे असे वक्तव्य केल्याने योगेश पवार यांच्या विरोधात दावा दाखल करणार असल्याचे सांगण्यात आले। आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा कोणताही संबंध नाही। तसेच आमच्या बरोबर इतर 2 जणांना देखील टेंडर मिळालेले आहे। केवळ डॉक्टर संजीव ठाकूर हे आमच्या जवळचे असल्याचे म्हणणे आहे हे चुकीचे आहे। योगेश पवार यांनी केलेले आरोप चुकीचे आहेत। याबाबत लवकरच कायदेशीर बाबींचा विचार करून अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे यावेळी काझी यांनी सांगितले। या पत्रकार परिषदेत सामाजिक कार्यकर्ते विश्वभूषण कांबळे, सद्दाम काझी उपस्थित होते। काझी या ठिकाणी उपस्थित आहे। वास्तविक विषय असा आहे की छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च रुग्णालय या ठिकाणी चे अल्ताफ अब्बास सर्वप्रथम मी AHM पॅथॉलॉजीचा ओनर अल्ताफ मुल्ला व हेल्थ फर्स्ट डायग्नोस्टिकचे ओनर सद्दाम काझी आणि हे आपले RB दयावान ग्रुपचे अध्यक्ष कांबळे दादा यांनी पण आहेत। तर मुद्दा असा आहे की लॅबचे टेंडर सिव्हिल हॉस्पिटलला सुटलेले होते। तर ते अनेक 5 प्रकारचे रक्तपेढी असू दे आणि संगणक दुरुस्ती पॅथॉलॉजी लॅब ह्याचे मुद्दे सुटलेले होते टेंडर। तर त्याच्यात काय झालं, आम्हाला टोटल 4 जणांना हे टेंडर भेटलेलं आहे। त्याच्यात पोद्दार लॅब आहे, ओम साई लॅब आहे आणि हेल्थ फर्स्ट डायग्नोस्टिक आहे आणि AHM पॅथॉलॉजी लॅबोरेटरी आहे। तर त्याच्यात मुद्दा असा आहे की हे कमीत कमी 24 महिन्याचं टेंडर सुटलेलं आहे। तर यामध्ये 5 तपासण्या हे होते, त्यामध्ये 2 तपासण्या हे आपल्याला मिळालेल्या आहेत आणि तुम्हीच बोला की बोला, काय अडचण येते। ह्या टेंडर मध्ये 155 टेस्ट सुटलेले होते टेंडर वायझर मध्ये। तर त्या हिशोबाने AHM पॅथॉलॉजी म्हणजे मला 72 टेस्ट भेटलेले आहेत आणि हेल्थ फर्स्ट डायग्नोस्टिकचे ओनर सद्दाम काझी यांना 77 टेस्ट भेटलेले आहेत। तर ऍज अ मतलब 77 टेस्ट आम्हाला आणि सद्दाम काझीला 77 आणि मला 72 टेस्ट भेटण्याचा उद्देश असा आहे की आम्ही जेवढे टेंडर मध्ये मतलब फॉर्म भरलेले होते त्यांच्या सर्वांमध्ये आमचे रेट कमी होते। तर आम्हाला टेंडर भेटलेला आहे आणि आमच्या सोबत अजून 2 लॅब आहेत, ओम साई लॅब एक आहे आणि पोद्दार लॅब एक आहे। त्यांना पोद्दार लॅबोरेटरीला 5 टेस्ट भेटलेले आहेत, कारण की त्यांचे टेस्ट मध्ये जे प्राइस असते ते त्यांची जास्त होती आणि आमची कमी असल्यामुळे आम्हाला 77 व 72 टेस्ट भेटलेले आहेत। यामध्ये विषय असा आहे की जे 2 लॅबला जी मंजुरी मिळाली ते शासन नियमाप्रमाणे जे दर कमी असल्यामुळे मिळालेले, त्याच पद्धतीने जे आमचे मित्र योगेश पवार यांना त्या समोरचे जे 2 लॅब आहेत ओम साई आणि पॅथॉलॉजी यांना कमी टेंडर मिळाले म्हणून ते त्यांना एक युगो हार्ट झाला नाही म्हणून ते योगेश पवार यांना पुढे करून ह्या 2 लॅबचं नाव खराब करण्याचं काम या सोलापूर शहरामध्ये केलं आहे। त्याच पद्धतीने त्यांनी अजून विषय असा बोलला की तानाजी सावंत जे माजी मंत्री आहेत आणि सोलापूरचे डीन यांच्यावर त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत पूर्ण बिनबुडाचे आणि निंदनीय हे त्यांनी शब्द त्या ठिकाणी बोललेले आहेत। तर वास्तविक विषय की सोलापूर शहरामध्ये आमच्या दोन्ही लॅबचं नाव कसं खराब होईल आणि आम्हाला आमच्याकडे आमचं टेंडर कसं संपवण्याचा प्रयत्न होईल याचा विचार एक ओम साई पॅथॉलॉजी या दोन्ही लॅबना करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। वास्तविक ह्याचा जे मुद्दा आहे आणि नाही का कोर्टात नेऊन, कारण आमच्यावर जे झालेला जे दोषी जे नाव झालेलं आहे आमचं नाव खराब करण्याचा जे प्रयत्न केलेला आहे ह्याला आम्ही खुलासा करू आणि जेणेकरून आमचा
रेट अमाऊंट कमी असल्यामुळे आमचा विचार करून या 5 कमिटीमध्ये आमची लाभचा विचार करून आम्हाला टेंडर मिळालं. मग हे मिळालंच कसं काय, त्या पद्धतीने आम्हाला कसं दोषी करायचं व आमचं नाव कसं खराब होईल या हेतूने करण्यात आलेलं आहे. व याचा खुलासा त्यांनी करून दाखवावा आणि आम्ही नाही का आमच्याकडे काय पुरावे असतील तर आम्ही करून दाखवू, जेणेकरून आम्हाला ते मार्केटमधून आमचं नाव खराब करण्याचा प्रयत्न त्या लॅबने दोन्ही करण्याचा प्रयत्न केला नाही. चालू आहेत सर आमच्या दोघांचे. माझं AHM पॅथॉलॉजी लॅब गजानन नगर मंदिरवाडीला आहे. लॅब चालू आहे आणि नाही म्हणून त्यांचं म्हणणं कलेक्शन सेंटर लॅब चालू नाही, शटर बंद असतं आणि एकत्र जरी बंद असलं तरी त्यांच्याकडे यंत्र सामग्री नाही. तर कसं आहे फक्त वापरलेल्या डबी लॅब आहेत असं रिपोर्टिंग आम्हाला पाहिजे, तर NFL ची लॅबची रिपोर्टिंग आम्ही आणून देत आहे. आमचं हेल्थ फर्स्ट सद्दाम काजीचं जे आहे ते कलेक्शन सेंटर आहे आणि AHM पॅथॉलॉजी हे पण माझं कलेक्शन सेंटर आहे. आणि त्यांचा आरोप असा आहे की माझ्यापाशी आणि सद्दामपाशी सर्टिफिकेट नाही आहे पॅरामेडिकल. तर कमीत कमी मला एक 9 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि माझं पॅरामेडिकल पासून झालेलं आहे. सर्टिफिकेट पण माझ्यापाशी आहे आणि टोटल 9 वर्षाचा मला एक्सपिरियन्स आहे. दोघांकडेही सर्टिफिकेट आहे. लॅबला मान्यता आहे. लॅब माझं मला सर्टिफिकेट आहे. लॅबला मान्यता आहे का साहेब? सर्टिफिकेट कलेक्शन सेंटर आहे. कलेक्शन सेंटर मान्यता प्राप्त कुठल्या लॅबला कलेक्शन सेंटर संलग्न आहे. तुमचं हेल्थ फर्स्ट आहे ना. मंजूर तर झालेलं आहे, पण ते JR मध्ये त्यांनी काय सांगते 3 नंबर सांगते की रुग्णालय O आणि B ब्लॉक येथील आपले तंत्रज्ञ किंवा उपलब्ध ठेवण्यात यावे, अन्यथा वार्डातील डॉक्टर रक्ताचे नमूद घेऊन जावे. म्हणजे त्यामध्ये सिव्हिल प्रशासनाला की तुमच्याकडनं सहकार्य असू द्या. आता ह्यांचं स्वतः जरी तुम्ही जर तिथं माणूस जर ठेवू शकत नसेल तर तुम्ही डॉक्टरांकडनं ते घेऊन जाऊन त्याचे नमूद करून चाचणी करून शिवराष्ट्रामध्ये आणून द्या, असं त्यांच्या JR प्रमाणे 1 ते 10 मुद्द्यांमध्ये त्यांनी त्या अटीमध्ये घातल्या. म्हणजे त्यांचा टेंडर मिळाले मग सूड भावनेने नाही का संपवण्या म्हणजे त्यांचं नाव मार्केटमधून काम झालं पाहिजे आणि 155 जे आहे ते पूर्ण आपल्यालाच मिळालं पाहिजे. कारण त्याने ह्याच्या पहिले जे घेतले होते ते मग जास्त रकमेला घेतला होता. आता यामध्ये JR प्रमाणे आपण लावलेलं आहे आणि त्यानंतर आता ह्यांनी जे घेतले ते कमी रेटमध्ये घेतलेले. मग कमी रेटमध्ये यांना मिळाले आणि ह्यांना का टेंडर मिळालं म्हणजे आपला अस्तित्व शिवराष्ट्रांना संपून जाईल की या हेतूने त्याने नाही का त्यांना 5 आणि 1च असे मिळाले. दोघांना 5 मिळाले. हा, एका लॅबला 5 मिळाले आणि एका लॅबला 1च मिळाला. तर त्यांना कसं संपवण्याचा प्रयत्न म्हणजे यांचं नाव खराब करून मार्केटमधून यांचं की सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.